माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, कोणी काही म्हटलं तरी सुद्धा माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्यात त्या वचन जे दिलेलं आहे ते टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे जाणार। तुम्ही जशी जशी आमची सरकारची ताकद वाढवाल तसं तसं आपल्याला या समाजाला न्याय देता येईल। आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही, जे बोललो ते करून दाखवणार, जे बोललो ते करणार। कारण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब सांगायचे, एकदा शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर वापस मागं फिरणं नाही। आमच्या शब्दकोशामध्ये नाही हा शब्द नाही, आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा। पाहिलेला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे। तुमची योजना बंद होणार नाही, पूर्ण वर्षभर अशाच पद्धतीने चालू राहणार आहे। तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी भेटत राहणार आहेत। तुम्हाला या महिन्यामध्येच 1500 रुपये भेटलेले असतील, ते म्हणजे एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे तुम्हाला भेटले असतील तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद म्हणून नक्की पाठवा। तर बघा, आता तुम्हाला 11व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असेल, त्याची तुम्ही वाट पाहत असाल, तुम्ही 11व्या हप्त्याची म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून तुमचा हप्ता लवकर जमा होण्यास मदत देखील होणार आहे। कारण की बघा, 11व्या हप्त्याची आता प्रतीक्षा संपणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या तारखेला मे महिन्याचा म्हणजेच हा 11वा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यासोबत अजून 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, मे महिन्याच्या हप्त्याबद्दल नेमकी काय बातमी समोर आलेली आहे त्याची माहिती आपण बघूयात। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना लवकरच मे महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे। त्याबद्दल न्यूजमध्ये काय म्हटलंय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे। लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक सरकारची महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला डीबीटीद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले जातात। म्हणजेच या योजनेतून एका वर्षाला आपण जर बघितलं तर 18,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत। आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी जवळपास 10 हप्ते म्हणजे 13,500 रुपयांचा निधी जमा देखील करण्यात आलेला आहे। याच्या पुढे आता हा मे महिन्याचा तुमचा 11वा हप्ता असणार आहे, त्यानंतर 12वा हप्ता देखील भेटणार आहे। म्हणजे असे वर्षाचे तुम्हाला 18,000 रुपये टोटल जमा केले जाणार आहेत। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण 10 हप्त्यांचे पैसे वर्ग करण्यात आले आहेत। म्हणजे ज्या महिला या योजनेच्या अगदी सुरुवातीपासूनच लाभ घेत आहेत त्यांना आतापर्यंत 15,000 रुपये मिळाले आहेत। तर बघा, आता या ठिकाणी आपण जर बघितलं, एप्रिल महिन्याचा हप्ता जो असणार आहे तुमचा, तो मिळून तुमचे टोटल 15,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत। त्याच्यानंतर आता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील जमा केला जाणार आहे। दुसरीकडे बोललं जात होतं की ही योजना जी आहे ती बंद केली जाणार, परंतु स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही, ही योजना कायमस्वरूपी चालू राहील। प्रत्येक महिन्याचा निधी जो असणार आहे 1500 रुपयाने तो जमा केला जाणार आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी एका सभेमध्ये ही महत्त्वाची माहिती दिली। दुसरीकडे या योजनेचा 11वा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। 11व्या हप्त्याची संभाव्य तारीख नुकतीच समोर आली असून आज आपण या संदर्भातली सविस्तर माहिती पाहणार आहोत। बघा, तुम्हाला आतापर्यंत 10 हप्त्यांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण जर बघितलं, जुलै महिन्यापासून ही योजना चालू झाली। जुलै ऑगस्टचे तुम्हाला 3,000 जमा झाले, सप्टेंबरचे पैसे जमा झाले, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता देखील 2024 मध्ये आला। त्यानंतर डिसेंबर 2024 चे देखील पैसे आले आणि 2025 मध्ये जर आपण बघितलं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या जवळपास 4ही हप्त्यांचे 2025 मधले देखील पैसे तुम्हाला जमा झाले। त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी चालू आहे। तुम्ही मे महिन्याच्या म्हणजे या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय, परंतु आपण जर बघितलं या कालावधीमध्ये जे तुमचे 10 हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले, आता योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील मे महिन्यात जमा करण्यात आला। आता 2 मे पासून जर आपण पाहिलं 2025 रोजी पासून 2 मे 2025 ला या योजनेचा 10वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दिला, जो की तुम्हाला या ठिकाणी एप्रिल महिन्याचा हप्ता होता। त्याच्यानंतर आता बघा, मग मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार? कारण की तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी पैसे जमा होत आहेत, परंतु सामान्यपणे आपण जर मे महिन्याचा हप्ता असेल किंवा इतर महिन्यांचे हप्ते जे जमा होतात त्याचं वेळापत्रक जर बघितलं, त्यानुसार याच्यामध्ये माहिती दिली आहे की मे महिन्याचा हप्ता कधी जमा होऊ शकतो। बघा, मे महिन्याच्या जवळपास या ठिकाणी 15 दिवस म्हणजे 15 वेळा उलटून गेलेला आहे, परंतु मे महिन्याचा हप्ता जो आहे तो अजून जमा झालेला नाही। अशा परिस्थितीमध्ये आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्न निर्माण झालाय की मग मे महिन्याचा हप्ता जो आहे
आहे तो कधी या ठिकाणी जमा होऊ शकतो त्याचीच माहिती याच्यामध्ये दिली बघा. खरे तर एप्रिल महिन्याचा हप्ता 2 मे रोजी वर्ग करण्यात आला असल्याने आता मे महिन्याचा हप्ता जून मध्ये येणार की काय असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, म्हणजे लेट होतो की काय. जसं की एप्रिल महिन्याचा हप्ता लेट झाला त्याच्यावरून तुम्ही म्हणाल की मे महिन्याचा हप्ता लेट होईल की काय, परंतु बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मात्र मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्यात मिळणार नाही तर मे महिन्यामध्ये जमा केली जाईल अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून आता समोर आलेली आहे. तर मग आता आज आपण जर बघितलं या ठिकाणी जवळपास 15 तारीख आहे मे महिन्याची, तर येणाऱ्या पुढच्या 15 दिवसांमध्ये बहिणींना मे महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता येणाऱ्या 15 दिवसांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर हा हप्ता मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल असं सांगितलं जात आहे. बघा आता 4थ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे लाडक्या बहिणींचे प्रत्येक हप्त्याचे जवळपास पैसे जे आहेत हे शेवटच्या महिन्याच्या 4थ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये जमा होताना दिसतात. त्यानुसारच या ठिकाणी तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये मग मात्र भेटू शकतो. एप्रिल महिन्याचा हप्ता उशीर झाला, एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेपर्यंत भेटला नाही त्याचं कारण देखील समोर आलं. कारण की सांगितलं जात होतं की एप्रिल महिना हा या ठिकाणी नवीन आर्थिक वर्ष म्हणून सुरू होतो, त्याच्यामध्ये जी आर्थिक प्रक्रिया असते ती करण्यासाठी वेळ जातो, त्याच्यामुळे थोडासा हा हप्ता लेट झाला. परंतु मे महिन्याचा हप्ता मात्र तुम्हाला या ठिकाणी 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये भेटू शकतो, वर्ग केला जाऊ शकतो अशी माहिती दिलेली आहे. खरं तर गेल्या अनेक महिन्यापासून योजनेचा हप्ता हा शेवटच्या 2 आठवड्यामध्ये दिला जातोय, त्याच्यावरूनच या ठिकाणी ही माहिती दिली की 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये तुम्हाला 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जमा केला जाऊ शकतो. त्यामुळे या महिन्यात देखील 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात मे महिन्याचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र बघा याबद्दल घोषणा मात्र करण्यात आलेली नाही, पण लवकरच याबद्दल महिला व बालविकास मंत्री असतील किंवा महिला व बालविकास विभागामार्फत अधिकृत घोषणा देखील केली जाऊ शकते, त्याबद्दलची माहिती दिली जाऊ शकते. अजूनपर्यंत मात्र त्याबद्दलची माहिती दिलेली नाही, परंतु साधारणपणे जे वेळापत्रक आहे पैसे जमा होण्याचं ते म्हणजे 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला मे महिन्याच्या येणाऱ्या ह्या 15 दिवसामध्ये कधीही पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात किंवा येणाऱ्या 3रा किंवा 4था आठवडा जो आहे मे महिन्याचा, जसं की आपण जर बघितलं 26 किंवा 27 असेल, 28, 29, 30, 31 तारखेपर्यंत मे महिन्याच्या तुम्हाला या ठिकाणी ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात. बघा आता जे महत्त्वाचे अजून 2 घोषणा या ठिकाणी करण्यात आलेले त्या म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठं विधान केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलं बघा. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा फायदा ठरला. या योजनेच्या माध्यमातून महायुतीच्या मतांचे पारड देखील जड झालं. आता योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून 40 ते 50 हजार रुपयांचे कर्ज दिलं जाणार आहे असं सुद्धा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. काय म्हटले बघा. विधानसभा निवडणुकीत ही योजना जी आहे या ठिकाणी सरकारला मोठी फायदेशीर ठरली. तर आता ह्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 1500 रुपये सध्या दिले जातात. त्यातच आता योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून 40,000 रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार विचार विनिमय करत आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये बोलताना एका कार्यक्रमामध्ये त्यांनी ही महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेबद्दलची दिलेली आहे. त्याबद्दल देखील आपण मागच्या व्हिडिओमध्येच माहिती पाहिलेली होती. पुढे बोलताना स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये शासनाच्या वतीने दिले जातात. यासाठी जवळपास आम्ही वर्षाला 45,000 कोटी रुपये खर्च करतो. एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला तरी विरोधक अफवा पसरतात की बहिणींना या लाडक्या बहिणींना ह्या महिन्याचा लाभ भेटणार नाही, योजना बंद झाली. परंतु त्यांनी म्हटलं की बहिणींनी या अफवांवरती विश्वास ठेवू नये. खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे आणि ही योजना बंद होणार नाही. बघा ही देखील त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. बघा एखाद्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना पुढे मागे या ठिकाणी हप्ता होतो, त्याच्यामुळे तुमची योजना जी आहे ती बंद होणार नाही. तुम्हाला लाभ जो आहे तो भेटत राहील 1500 रुपये प्रत्येक महिन्याचा आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहील अशी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. उलट त्यांनी काय म्हटलं की नवीन प्रस्ताव आणला आहे. काही बँका पुढे आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील बँकांसोबत मी बोलणार आहे असं त्यांनी म्हटलं. त्या ठिकाणी ते कार्यक्रमामध्ये बोलत होते. काही सहकारी बँका देखील चांगले आहेत असं त्यांनी म्हटलं. दरमहा 1,500 रुपये भगिनींना दिले जातात. त्याऐवजी 40,000 रुपयापर्यंत त्यांना उद्योग असेल, व्यवसायासाठी असेल किंवा भांडवल म्हणून उपलब्ध करून द्यायचे आहे व कर्जाचा हप्ता या योजनेतून वळता केला जाणार आहे. तर बघा तुम्हाला कुठला छोटा मोठा उद्योग करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, त्यासाठी 40,000 ते 50,000 रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे बँकांमार्फत. आणि तुम्हाला जो 1500 रुपयाचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटतो तो यामधून कर्ज म्हणून तुमचा वळता देखील केला जाईल असं त्यांनी म्हटलं. पुढे बोलताना त्यांनी नमूद केलं
की लाडक्या बहिणींना 50,000 रुपयांचे भांडवल जर जमा झालं तर बहिणी स्वतःचा व्यवसाय करू शकतील, त्यांचं कुटुंब उभारू शकतात. महाराष्ट्रात काहींनी असं केलेलं देखील आहे. शेवटी कितीही सांगून प्रश्न सुटत नाहीत. काही कार्यक्रम त्यांना द्यावा लागतो, आपण त्यांचं स्वागत करावं अशी देखील त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. तर हे महत्त्वाचं एक अपडेट झालं जे की कर्ज योजना आणली जाणार आहे. त्याचसोबत बघा आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अशी माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठं महत्त्वाचं भाष्य केलं. लाडकी बहिणींना दिलासा देणारी ही महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत आरोप प्रत्यारोप सुरू असतात. तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता न वाढल्याने विरोधकांकडून देखील सत्ताधाऱ्यांवरती टीका केली जात आहे. मात्र विरोधकांच्या टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. लाडक्या बहिणींना त्यांनी म्हटलं की केवळ आम्ही 1500 रुपये देऊन शांत बसणार नाहीत, तर त्यांना लखपती दिदी बनवायचं आहे असं विधान स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलं आणि विरोधकांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर बघा नेमकं त्यांनी काय म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. वर्ध्यामध्ये ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. या कार्यक्रमामध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये त्यांना केवळ 1500 रुपये देऊन आम्हाला शांत बसायचं नाही, तर त्यांना लखपती दिदी बनवायचं आहे, त्यांचं सक्षमीकरण करायचं आहे. आमचे लक्ष आहे की 1 कोटी बहिणींना लखपती दिदी बनवणं. याकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पर्धा देखील सुरू आहे. तर बघा येत्या काळामध्ये 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती बनवलं जाणार आहे. त्या दृष्टीने त्यांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही पावलं उचलत आहोत असं त्यांनी सांगितलं. मग त्याचाच एक भाग म्हणून जसं की कर्ज योजना असेल, जसं की त्यांना कुठला छोटा मोठा उद्योग करायचा असेल, अशा पद्धतीची या ठिकाणी सक्षमीकरणाच्या दृष्टीने पावलं जी आहेत ते उचलली जात आहेत, त्याबद्दलची त्यांनी माहिती दिलेली आहे. तर हे संपूर्ण महत्त्वाचं असं अपडेट तुम्हाला दिलेलं आहे. 2 महत्त्वाची अपडेट दिली, कर्ज योजना असेल किंवा 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवलं जाणार आहे. त्यासोबत मे महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. तर संपूर्ण महत्त्वाची अशी माहिती आपण बघितलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना ही महत्त्वाची अपडेट भेटेल. धन्यवाद.